चा सन्मान या ठिकाणी शेखर निकम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेठ पाकळे यांच्या शुभ हस्ते होईल। मी विनंती करतो अंकिता सावंत मॅडम आपण व्यासपीठावर यायचे। क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा लकी ड्रॉची खैरात होणार आहे। 2च मिनिटांमध्ये पुढील अजून 2 ड्रॉ 4 ड्रॉ निघतील। सावड ग्रामपंचायत सदस्य अंकिता सावंत यांचा सन्मान शेखर निकम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेठ पाकळे यांच्या शुभ हस्ते। दोन हॉटपॉट साठी आपण इथे ड्रॉ करतोय। 2 हॉटपॉट बघूया कोण आहेत भाग्यवान विजेते। सुरुवातीचा 1 ड्रॉ हा असुर्डे गावचे सरपंच पंकज साळवी यांच्या शुभ हस्ते। पंकज साळवी आपल्या शुभ हस्ते हॉटपॉटचा विजेता। प्रथम हॉटपॉट कुपन क्रमांक 16-15 सुरेश बांद्रे। कुपन क्रमांक 16-15 सुरेश बांद्रे हॉटपॉट मिळालाय। अंकिता सावंत आपणास विनंती करतो आपण एक ड्रॉ काढायचा आहे। हॉटपॉट क्रमांक 2 कोण आहे भाग्यवान विजेता। कुपन क्रमांक 1364 अथर्व करंडे कुपन क्रमांक 1364 हॉटपॉट। धन्यवाद धन्यवाद। आजच्या या रात्रीतला शेवटचा सामना तुमच्या भेटीला आला आणि शेवटच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत। पहिल्याच ओव्हर मध्ये दबाव बनवलाय, टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय टीम साईश 11 सावंतवाडी यांनी पहिले षटक दर्शन बांदेकर टाकतोय। देवबागचा खेळाडूने समोर किरण पवारला सध्या तरी शांत ठेवले। 3 बॉल अखेर चौथ्या बॉलवर स्क्वेअर लेगला बॉल उडवलाय। फिल्डर धावतायत, बॉलच्या मागे प्रयत्न सुरू आहे आणि शेवटी बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये थांबवला। तोपर्यंत 2 धावा किरण पवारच्या खात्यामध्ये जातील। खातं उघडलंय मुन्ना देसाई 11 हातखंबा या टीमचं। चौथ्या बॉलवर ही सिंगल आली आहे। दर्शन बांदेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडू। कोरोनाच्या कालखंडामध्ये मुंबई इंडियन्स मध्ये देखील त्याची वर्णी लागली होती ज्यावेळेला दुबईमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ दाखल झाला होता। चांगले लेदर क्रिकेट देखील खेळतो। समोर किरण पवार, फुलटॉस होता, किरणने आता बरोबर दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने। डीप मध्ये फिल्डर येतात मिड विकेट वरून धावत, तोपर्यंत 1 धाव मिळते किरणच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 धावा पहिले षटक चालू असताना। तीन धावा स्कोर बोर्डवर पहिले षटक इथे सुरू असताना। शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि मुन्ना शेख आणि किरण पवार यांच्यामध्ये एक भागीदारी पाहिजे अंगदनी सांगितलं आणि कमीत कमी 60-65 धावा करण्याचा प्रयत्न करू। चांगला ड्राइव्ह इथे केलाय। स्टंप माईकचा आवाज देखील तुम्ही ऐकताय ज्या पद्धतीने बॅट वाजते, आपटतात बॅटर, खेळाडूंचे आवाज पोहोचतात तुमच्यापर्यंत आणि अखेर पहिलं षटक इथे संपलंय। पहिले षटक राहिले साईश 11 सावंतवाडीच्या नावावर आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 5। इवन अँड स्टीवन सुरुवात राहिली आहे। मोठे फटके आलेले नाहीयेत, विकेटही गमावलेली नाहीये, सेन्सिबल क्रिकेटही पाहायला मिळालंय आणि त्यातल्या त्यात 5 धावा स्कोर बोर्डवर आल्यात। आमदार शेखर निकम प्रतिष्ठान प्रस्तुत दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 तुम्ही पाहताय। 35वा पर्व आहे या स्पर्धेचं। 35 वर्षाची ती परंपरा, अथक परिश्रम
आणि अप्रतिम असं दर्जेदार आयोजन या वर्षी आपण पाहतोय. खेळपट्टी बरोबर या मैदानाच्या मध्ये आहे. मागे घोषांकित क्षेत्र ठेवण्यात आले. 3 साइड ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे लेफ्टी आणि रायटी दोन्ही फलंदाजांना इथे धावा करता येऊ शकतात आणि त्याचमुळे या स्पर्धेची आता चर्चा होऊ लागली आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात. सेकंड ओव्हर मध्ये गौरेश घुंगरू गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम पेरने गोवा गोलंदाजी करताना दिसेल. आज त्याचा वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवसाच्या प्रसंगी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पीटर सिडेल ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज होता ज्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी त्याने 3 फलंदाजांना बाद केलं होतं. हॅट्रिक घेतली होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न किरण पवारला परत एक वेळा शांत ठेवण्यात यश आलंय. घुंगरूला पहिला डॉट बॉल गौरेश कडून चांगल्या टप्प्यावर पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बैठकचा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि तिथे अपयश आलंय. संजय शेठ पाकळे अनिरुद्ध शेखर निकम तिथे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि बंधू शेठ देखील तिथे पाहायला मिळतात. बॅकफुटला जात असताना कट केला. पॉइंट मधून बॉलला काढले बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येतील 4. येतोय चौकार. टीमची धावसंख्या 9. गौरेशच्या विरुद्ध गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने लाजवाब स्क्वेअर कटचा दर्जा दाखवत असताना हा फटका. चांगलं टायमिंग पाहायला मिळाला किरण कडून. याला थोडासा ओव्हरपिच बॉल होता. मिडॉनला हातात खेळलाय. चांगला झेल ग्लेनने टिपलाय. फलंदाज किरण पवारचा संपलाय खेळ. पहिली विकेट गमावली आहे मुन्ना देसाई 11 ने. बॅट हातामध्ये थोडीशी फिरली. आतमध्ये लागला बॅटच्या आणि ग्लेनने कोणती चूक केली नाहीये. मिडॉनला झेल देऊन परतलाय किरण पवार. पहिला धक्का बसलाय. आता नवीन फलंदाज जाईल. विकेट किपर बॅटर अजित मोहिते. फलंदाजीसाठी उंच पुरा असा खेळाडू. दादर नायगावचा खेळाडू आणि एक नामांकित खेळाडू आहे. मोठं वलय आहे या खेळाडूच्या नावाभोवती. हा ड्रोन व्ह्यू या क्रीडा नगरीचा सह्याद्री शिक्षण संस्थेचं एक क्रीडांगण तुम्ही पाहताय आणि या क्रीडांगणावर गेले 35 वर्ष हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. आदरणीय दमदार आमदार शेखर निकम साहेब स्वतः चांगले खेळाडू राहिलेले आहेत. चांगले क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने या क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आहे आणि आज इथून एक संघ क्वालिफाय करेल सेमी फायनल साठी. त्याच्यासाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे. प्रेक्षकांना नक्कीच या सामन्याकडून अपेक्षा आहेत. आजचे काही सामने थोडेसे एकतर्फे रंगले परंतु हा सामना हाय व्होल्टेज व्हावा हीच अपेक्षा सगळे प्रेक्षक करतात आणि अपेक्षा आहे की हा सामना नक्की हाय व्होल्टेज होईल. पहिला सामना गमावल्यानंतर खडबडून जागे झालेत साईश 11 सावंतवाडीचे सर्वच खेळाडू. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला कॅचेटचा कॉल केलाय परंतु जोपर्यंत फिल्डर जाईल तोपर्यंत एक धाव मिळते. खातं उघडलं जात आहे. अजित मोहितेचं या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. 10 बॉलचा खेळ संपलाय. 10 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा. रन बॉल धावा आल्यात. शांत ठेवल्या आतापर्यंत फलंदाजांना साईश 11 सावंतवाडीने. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. फील्ड मध्ये पॉइंट आहे. फ्लाय स्लिप आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट मिड विकेट मिड ऑन मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. मिड ऑन मागे धावतोय परंतु बॉल क्लिअर करून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी दमदार आमदार षटकार. मुन्नाच्या बॅट मधून हा उत्तुंग षटकार आलाय. चांगलं टायमिंग भव्य फटका पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवले मुन्नाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय, 2 धावा ऍड होतील, टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा झाल्यात 18. स्टंप माईकचा आवाज देखील तुम्ही ऐकताय, ड्रोन व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय या क्रीडा नगरीचं, या सगळ्या गोष्टी सध्या 70 स्पोर्ट्सवर दाखवल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 9ची सरासरी. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 18 धावा. परत एक वेळा दर्शन बांदेकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. सचिन शेठ पाकळे सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. अनिरुद्ध शेखर निकम हे मध्ये पाहायला मिळतात आणि बरोबर त्यांच्या बाजूला संजय शेठ पाकळे आनंद घेत आहेत या सामन्याचा. आमदार शेखर निकम प्रतिष्ठानचे अध्यक्ष देखील आहेत. सचिन शेठ पाकळे, फुलरलेनचा बॉल होता, हलकीची अपील पाहायला मिळाली, तोपर्यंत एक धाव घ्यायची आहे. रनआउटची संधी होती, पंचांकडे अपील केली, नॉट आउटचा निर्णय दिलाय पंचांनी. मुन्ना सुरक्षित. एकोणीस धावा झाल्यात, 19 षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना शेवटचा सामना पाहिला. आता मात्र तुडुंब गर्दी झाली प्रेक्षकांची, दर्दी प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आजच्या रात्रीतला खूप महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये जाईल. मॅच नंबर 6 आमदार शेखर निकम प्रतिष्ठान आयोजित दमदार आमदार चषक 2025 ची आणखीन एक महत्वपूर्ण रात्र या स्पर्धेची, जिथे दर्शन बांदेकर गोलंदाजी करतोय, समोर नाशिकचा खेळाडू मुन्ना शेख मैदानामध्ये. फुलरलेनचा बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, पॉइंटला फिल्डर आहे, एका हाताने बॉलला थांबवलंय. चांगली फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग दाजी नाईक कडून. चांगली फिल्डिंग दाजी नाईकची. पार्टनरशिप आता बिल्ड होते हळूहळू. किरण पवार आउट झाल्यानंतर आता संपूर्ण सूत्र हाती घेतलेली आहेत मुन्नाने आणि त्याचबरोबर अजितने 2 मध्ये 2च गेल्यात, परंतु मुन्नाने 4 बॉल मध्ये 11 धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहे. त्याच्यामध्ये एक षटकार आलाय. अजितसाठी पायात बॉल होता, ऑन साइडला बरोबर वळवलाय. मनगट उत्तम फटका इथे सजवत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. मनगडाचा चांगला वापर, बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 21 धावा. पहिल्या 3 बॉलवर 3च धावा आल्यात आतापर्यंत या ओव्हरमध्ये. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. अंगद कॅप्टनने जसं सांगितलं 65च्या आसपास तरी टार्गेट सेट करावं लागेल. हे प्रेक्षक हळू थंडी वाढते या क्रीडांगणावर. फुलरलेनचा बॉल होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा, यावेळेला बाहेर आहे हा बॉल आणि वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते अवांतरच्या स्वरूपामध्ये. धावा वाढतायत, धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 22. शेवटच्या मॅचला चांगली गर्दी प्रेक्षकांची, दर्दी प्रेक्षक आनंद घेतात या मॅचचा. दुपारी टेम्परेचर 40च्या वर जातं, परंतु रात्री या मैदानावर थंडीची एक लाट येते. आनंद प्रेक्षकांचा असतो. ऑन दी अप फटका सजवलाय काऊ कॉर्नरला, बॉल सीमारेषा पलीकडे मारलाय खणखणीत षटकार. फटके येतात आणि बरोबर फिरवलेला बॉल मारला बाउंड्री लाईनच्या बाहेर. याला फुलरलेनचा बॉल, सेन्सिबल फलंदाजी पाहायला मिळते, मेरिटवर फलंदाजी, चांगल्या बॉलचा सन्मान आणि खराब बॉलचा समाचार. हे परिसूत्र आहे क्रिकेटचं आणि त्या परिसूत्रावर आतापर्यंत खरा उतरलाय बॅटिंग करत असताना मुन्ना शेख. आणि सेन्सिबल क्रिकेट बरोबर आक्रमक फलंदाजीसाठी तो जाणला जातो. सुरुवात थोडीशी धीमी राहते, परंतु त्याच्यानंतर ते अँबॅसेडरचं इंजन कधी फेरारीच्या इंजन मध्ये बदलून जाते हे कोणाला समजत नाही.
गणेश सावर्डेकर सर यांनाही सध्या दाखवलं गेलं आपल्या स्क्रीनवर. फुलरलेचा बॉल होता, यावेळेला गलीमध्ये निघतोय बॉल. 2 धावा इथे मिळतील घोषंकी क्षेत्रामध्ये. ही जी मंडळी आहेत जी सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत त्यात प्रचंड मेहनत यांनी घेतली आहे ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी. सिद्धार्थ निकम, अभि सुर्वे सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. आपलंही सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. सिद्धार्थची मागच्या वर्षी भेट झाली होती, परत या वर्षी देखील भेट होते. वेलकम. अभि सुर्वे सध्या आपल्या स्क्रीनवर आणि षटक क्रमांक इथे आतापर्यंत 3रं संपलंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अंगद जसा बोलला होता कॅप्टन त्या दिशेने वाटचाल तर झाली आहे. 3 ओव्हरमध्ये 30 केल्यात, अजून 30 केल्यात तर 60 होतील. त्याच्यापेक्षा जास्त करावे लागतील कारण हा महत्वाचा सामना आहे. क्वार्टर फायनलची लढत आहे. इथून जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. गौरेश नागवेकर गोलंदाजीसाठी, अनिरुद्ध शेखर निकम आणि त्यांच्याच बरोबरीने संजय शेठ पाकळे सध्या पाहायला मिळतात. प्रसिद्ध उद्योगपती. तेवढंच क्रिकेटवरचं प्रेम आहे बंधू पाकळे यांचं. गेले कित्येक वर्ष तिरुपती सावर्डे या टीमच्या माध्यमातून चर्चेमध्ये नाव ठेवले सावर्डेचं. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केला, गॅप मध्ये चाललाय, डीप मधून फिल्डर येतोय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात, धावा झाल्यात 31. भागीदारी वाढते हळू या दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान. धावा झाल्यात 31. 31. गौरेश नागवेकर घुंगरू, परत एक वेळा बॉल थोडासा हवेत होता मिड ऑफच्या दरम्यान. एक धाव इथेही मिळते. मुन्नाला सिंगल डबल आता चालू आहेत, धावा येत आहेत, धावा थांबलेल्या नाही आहेत. दोन्ही बॅटर संयमाने सध्या खेळ करतायत. एकेरी दुहेरी धावा सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतात. सतीश सावर्डेकर सर यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. ही मंडळी सातत्याने प्रयत्नशील असतात चांगली स्पर्धा देण्यासाठी. हो, चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा शरीराच्या दिशेने आतमध्ये आलाय आणि हा डॉट बॉल घुंगरूचा पाहायला मिळतोय. चांगला ऑफ ब्रेक पडल्यानंतर आतमध्ये आला आणि घुंगरूला मी विचारलं होतं रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये हे नाव तुला कसं पळलं. त्याला त्याने सांगितलं आमच्या इकडे आमच्या परिसरामध्ये कोकणात महेश चेदवणकर हा खेळाडू खेळण्यासाठी भरपूर वेळेला यायचा आणि त्याने काळ गाजवलाय. त्याला बुमरो बोलायचे, याला घुंगरू नाव पडलं. अमोल सुर्वे यांनाही दाखवलं. चांगला ड्राईव्ह इथे केलाय. लॉंग ऑफला दर्शन आहे तिथे सिंगल. कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेळाडूची तुलना कोणाशी ना कोणाशी होत असते. कधी कोणाला कृष्णा सातपुते म्हटलं जातं, कधी ओंकार देसाई म्हटलं जातं. ते खेळाडू जे आहेत ज्यांनी काळ गाजवलाय, ऋषिकेश केशव वैद्य, अविनाश जाधव, या क्रीडांगणावर येऊन 35 वर्षाची परंपरा आहे. अनेक खेळाडू या कोकणात खेळलेले आहेत. उमेश मांजरेकर, फुल टॉस बॉल हवेत खेळलाय, मिड विकेटला क्लिअर, उत्तुंग षटकार. तो चंद्रमा नभात, बॉल गेला ढगात. माहितीये कधी हात खोलायचे असतात. सिंगल डबल पहिले घेतोय, त्याच्यानंतर आक्रमण करतोय. 5व्या बॉलवर सिक्सर आलाय. संदीप गाग देखील सध्या आपल्या स्क्रीनवर होते. धावा झाल्यात 39. 39. ओव्हर नंबर 4चा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 39. या ओव्हरमध्ये एक षटकार आला तरी देखील धावा आल्यात फक्त 9. चांगला बॉल बाहेर निघाला, चांगला कटर पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटर साठी होतोय लेग कटर. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 39. हे आमचे प्रेक्षक मायबाप, प्रचंड गर्दी त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कोकण क्रिकेट म्हटल्यानंतर 35 वर्षाची परंपरा, सगळ्यात जुनी क्रिकेटची स्पर्धा, दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 तुम्ही पाहताय. तिसऱ्या रात्रीतला खेळ तुमच्या समोर रंगतोय. प्रत्येक वयोगटातले प्रेक्षक इथे आलेले आहेत. यांनी देखील जुने जाणते खेळाडू पाहिलेत.
ज्या खेळाडूच्या नावाचा मी मगाशी उल्लेख केला होता, आमच्या माता भगिनी महिला या देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. सलग 2 षटकाराला दिनेश पूर्णाक यांच्याकडून 600 रुपयाचं पारितोषिक आलंय. बॅटिंग टीमसाठी टीमची धावसंख्या 39. सागर कांबळे आला आता गोलंदाजीसाठी. सागर कांबळे लांजाचा गोलंदाज, चांगलं क्रिकेट खेळत आलाय आतापर्यंत. ओ पहिल्याच बॉलवर विकेट मिळेल. बॅटची कडा घेतली विकेट किपरच्या हातामध्ये आणि अजित मोहितेचा खेळ आता इथे संपलाय. फलंदाज बाद. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स आणि त्याचं दृश्य तुम्हाला दाखवलं जात आहे. सध्या आपण पाहतोय विकेट आली आहे. विकेट गमावल्यानंतर एक दबाव बनला आणि पूर्वी ज्या वेळेला स्पर्धेमध्ये यायचो त्यावेळेला एखाद्या तांदळाच्या गोणीमधून एखादा खडा काढावा तसा एखादा लेफ्टी बॅटर यायचा ही स्पर्धा खेळण्यासाठी. आता तर 2 लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आश्चर्य व्हायला नको. आता ग्राउंड बदललंय, क्रिकेटची स्पर्धा बदलली आहे आणि बदलतंय. शेखर निकम साहेबांचं कामही बदलतंय. प्रत्येक स्तरावर अव्वल दर्जाचं काम करण्यासाठी प्रचलित असलेले हे व्यक्तिमत्व आहे. चिपळूण बदलतंय, सावर्डे बदलतंय, हे बदलाचे वारे आहेत. शॉर्ट बॉल पुल केला, स्क्वेअर लेगला उडवला बॉल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आयतोय खणखणीत दणदणीत षटकार. चांगली फटकेबाजी सुरू झाली आहे. एक षटकार, त्याच्यानंतर एक सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 46. 2 धावा घेतल्यात. 46 धावा फलकावर लागल्यात. 47 धावा झाल्यात, माफ करा. 47. बॉल हवेत आहे आणि यावेळेला प्रॉपर टायमिंग. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक धमाका. आयतोय षटकार. झालंय. आता इनसाइड आउट कव्हर्सला उडवलाय बॉल. एक टप्पा घे, जोपर्यंत फिल्डर चाललाय बॉल पर्यंत तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल दिनू कांबळे. 2 धावा दिनूच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 55. 5 ओव्हरचा खेळ संपला. 11ची सरासरी गाठली आहे मुन्ना देसाई 11 हातकबा या टीमने. धावा झाल्यात 55. 55. लकी ड्रॉची कुपन ज्यांना हवी असतील त्यांनी मंडळाचे सदस्य आदित्य वारे हे संपूर्ण मैदानामध्ये लकी ड्रॉ कुपन घेऊन फिरतात. ज्यांना कोणाला हवे असतील तर आदित्य वारे यांच्याशी संपर्क साधा.
समीर वेंगुर्लेकर आता गोलंदाजीसाठी. वेंगुर्ल्याचा खेळाडू. समीर वेंगुर्लेकर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 6वे षटक, लास्ट ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये दोन्ही सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये 26 केल्यात. मुन्नाने 16 केल्यात, दिनूने. पहिलाच बॉल ऑन साइडला बॉटमला लागला, थोडासा बॅटच्या डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव मिळते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. अब तक 56 धावा झाल्यात, 56. एका टीमचे एन्काउंटर होईल आता या मॅच मध्ये, कारण एक संघच या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये जाईल आणि तो तिसरा संघ ठरणार आहे जो या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. काल काय रंगतदार सामने प्रेक्षकांनी पाहिले. 6 बॉलमध्ये 7 धावा देखील डिफेंड झाल्या. इम्रोज खानने त्या धावा डिफेंड केल्या, त्याच्यामुळे अजून चर्चा या स्पर्धेची राहिली. चंद्र दाखवला जातोय, अर्धचंद्र कोर. हळूहळू थंडी वाढते आहे या क्रीडांगणावर. दुपारी 40, 41, 42 पर्यंत तापमान आणि त्याची दखल अनेक न्यूज चॅनल देखील घेत आहेत. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. टीमची धावसंख्या 56, 56. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, कॅच इटचा कॉल आहे. फिल्डर आहे, उंची होती म्हणून हा झेल आहे. चांगलं जजमेंट. दर्शन बांदेकरची चांगली उडी, चांगला झेल, फलंदाज बाद. बासष्ट धावा झाल्यात. ओ अपील आणि इथे मात्र स्टंपचा वेध घेतलाय असं दिसतंय. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. या ओव्हरच्या दरम्यान समीर वेंगुर्लेकर, वेंगुर्ल्याचा गोलंदाज आणि सध्या छाप सोडतोय. नवीन फलंदाज ऋतिक पाटील आला मैदानामध्ये. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये याचाही बोलबाला सध्या आहे. याने 19 बाईक जिंकल्या त्याच्या लाईफ मध्ये. केतन मात्रेची चर्चा होते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 6वी कार त्याने जिंकली आहे. 37 मालिकावीराच्या बाईक त्याने जिंकलेल्या आहेत आतापर्यंत. आणि त्यातल्या त्यात तो या स्पर्धेमध्ये खेळला. त्याचा संघ देखील सेमीफायनल मध्ये दाखल झाला या स्पर्धेमध्ये. आणि आता नवीन फलंदाज ऋतिक पाटील आलाय फलंदाजीसाठी. ऋतिक पाटील. पहिलाच बॉल समोर चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये डाऊन दी ग्राउंड बॉल, सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय कडक चौकार.
चांगला फटका, चांगलं टायमिंग. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 60 धावा. जेवढा अंगद बोलला होता तेवढ्या धावा तर झाल्या. 2 बॉल आता शिल्लक आहेत. परत एक वेळा एक चांगला हेलिकॉप्टर फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काटाकीर नाथखुळा षटकार. पारितोषिक आलंय उर्फ बारक्या. चांगली फटकेबाजी ऋतिक पाटील कडून. 10 धावा केल्यात. यावेळेला फटका हवेत आहे, फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर खाली येतोय. झेल टिपलाय. फलंदाज बाद. धावा झालेल्या 66 आणि 67 चं लक्ष सेट केलंय या मॅच मध्ये मुन्ना देसाई 11 ने साईश 11 सावंतवाडीच्या समोर. 67. येस डीजे. गॅस शेगडीसाठी विजेता कुपन काढतोय. बघूया सतीश सावडकर यांच्या हस्ते विजेता आहे गॅस शेगडी. विजेता त्रिवेदी 2030 कुपन क्रमांक 2030 त्रिवेदी गॅस शेगडी. धन्यवाद. आमदार शेखर निकम चषक 2025 उद्याच्या दिवसामध्ये म्हणजे चौथ्या गटासाठी खेळले जाणारे जे खेळाडू आहेत, उद्या जे संघ खेळणार आहेत सुर्वे वॉरियर्स, त्याचबरोबर कुणाल सरांना मी विनंती करेन की उद्या जे खेळाडू खेळणार आहेत त्यांच्याबद्दल जरा क्रीडा रसिकांना आपण कल्पना द्याल, म्हणजे क्रीडा रसिक नक्कीच उद्या एकही गॅलरी खाली राहणार नाही.
66 धावा झाल्या, 67 लक्ष्य आहे. आणि आय थिंक उद्या योगेश पेनकर फायटर जेटच्या नेतृत्वाखाली डिंगडॉंगची साईड या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. त्यांची भरपूर चर्चा सुरू झाली आहे. एजाज कुरेशी, योगेश पेनकर, विजय पावले इन ऍक्शन उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये. नितीन माटुंगे त्या टीमकडे आहे आणि भन्नाट फॉर्म मध्ये सध्या त्यांनी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा जिंकली आहे. उद्या सुर्वे वॉरियर्स निवली च्या विरुद्ध असद 11 सावर्डे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच असद 11 सावर्डे मध्ये बारामतीचे काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. जीवी समता 11 सावर्डे आणि त्यांच्या विरुद्ध भैया फॅन्स क्लब रत्नागिरी असा सामना पाहायला मिळणार आहे. आणि भैया फॅन्स क्लब रत्नागिरी मध्ये देखील मोठमोठे खेळाडू ते आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची देखील साईड बनवली आहे भैया फॅन्स क्लब रत्नागिरी. तर उद्या भरपूर मोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये येतील, पाहायला विसरू नका उद्या ही स्पर्धा. पहिलं षटक करण इथे करण अंबालाची देखील चर्चा सुरू झालेली आहे की तो देखील येईल, परंतु शेवटी पाहूयात तो जर या क्रीडा नगरीमध्ये आला तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर पहिल्यांदा तो कोकणात इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल बीट केले सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. संकेत पाटील पहिले षटक हाताळतोय. मला आठवतंय ज्या वेळेला पहिल्यांदा मी त्याला रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाहिला होता त्याच वेळेला मी बोललो होतो की हे भविष्य आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. ती रील प्रचंड व्हायरल झाली होती करण अंबालाची. कदाचित तो उद्या आला तर पहिल्यांदा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर तो कोकणात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. परत एकदा शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुट पंच केलाय, चांगली फिल्डिंग, रनआउट चान्स आहे. डिरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं आहे. राजने हा बॉल फेकला होता. चांगली फिल्डिंग राजची. कव्हर पॉइंटला एक धाव मिळताना दिसते. खातं उघडलंय. दाजी नाईक एक आक्रमक बॅटर जो करतो गोलंदाजांवर सर्जिकल स्ट्राईक. नाव त्याचं दाजी नाईक. परंतु संकेत फिरकीचा जादूगर आहे. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे खेळाडूकडे. मुरबी गावचा हा खेळाडू आहे. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर पॉवर प्लेच्या दरम्यान. आमदार शेखर निकम प्रतिष्ठान आयोजित दमदार आमदार शेखर निकम ट्रॉफी तुम्ही पाहताय. बॅकफुटला जात असताना यावेळेला चांगला उडवला बॉल, गॅप मध्ये जाईल, बाउंड्री लाईनच्या दिशेने बॅकफुटला जाऊन कट केला आणि धावा येतील 4. कव्हर पॉइंट मध्ये हा येतोय चौकार. बॅट मधून हा चांगला फटका, नेत्रदीपक फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. मालिकावीराची ही बाईक एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल या दमदार आमदार ट्रॉफी मध्ये. स्पोर्ट्स बाईक देऊन त्या खेळाडूचा सन्मान केला जाणार आहे मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये. आणि सध्या गुरुप्रसादच्या बॅट मधून एक चांगला चौकार आलाय संकेत पाटीलच्या विरोधात. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागतोय. जोपर्यंत गोलंदाज जाईल तोपर्यंत धाव मिळणार नाही. येतोय डॉट. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5. 67च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 67. ऋतिक पाटीलने शेवटच्या ओव्हरमध्ये जे 3 बॉल मध्ये 10 धावा बनवल्या त्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार. या धावा खूप महत्वाच्या ठरू शकतात या मॅच मध्ये. कारण अंगद पाटील बोलला होता 60-65 धावा करायच्या आहेत आम्हाला, तेवढ्या धावा झाल्यात. 67चं लक्ष्य आहे. त्या शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा आल्या, त्या खूप महत्वाच्या ठरल्यात कारण शेवटच्या बॉलवर विकेटही आली. संकेत पाटील गुरुप्रसाद साठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा वाईडिश मिड ऑन ठेवण्यात आलाय. 1 धाव तिथे मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 5. 6 धावा आता ऍड झाल्यात स्कोर बोर्डवर. 6 रन स्कोर बोर्डवर होत आहेत.
शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या ओव्हरचा. धावा झाल्या 6. लास्ट बॉल. दाजीने बॉल उडवलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर धावतोय बॉलच्या मागे. जोपर्यंत अडवेल का हा प्रश्न आहे, परंतु बॉलने रेस जिंकली आहे. बॉल सीमा पार. येतोय खणखणीत चौकार. पहिलं षटक संपलं. पॉपअप प्ले मध्ये 10 बॉलात 10. गुरुप्रसाद आणि त्याचबरोबर फलंदाज दाजी नाईकची जोडी आता जमली आहे मैदानामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा फलकावर लागलेले आहेत. चांगली बॅटिंग करत आहेत दोन्ही फलंदाज. गुरुप्रसाद, आरोस्कर, पेडणे उपायचा खेळाडू आहे. 30 बॉलमध्ये 57 धावा करायच्यात. राजेश सोरटे आता गोलंदाजीसाठी येईल. आणि मागच्या सामन्यामध्ये राजेश सोरटेने चांगली बॉलिंग केली आहे. एक चांगला गोलंदाज आहे राजेश सोरटे, पिंपरी चिंचवड परिसरातील एक नामांकित गोलंदाज. राजेश सोरटे पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना फिल्डर अंगद पाटील. वायडिश मिडॉनला बॅकअप मिळतंय. राज सिंगचं एकच धाव मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट महत्वाची ठरते अशा मॅचेस मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं तर मग फिल्डरवर तो दबाव निर्माण होतो, परंतु तसं झालेलं नाहीये. इथे एकच धाव येताना दिसते. टीमची धावसंख्या 11. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर. सगळे एक एकचे आकडे सध्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात. 1.1 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 11. विकेटचा कॉलम मात्र 0 आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे टीम सावंतवाडीसाठी. साईशी 11 सावंतवाडीचा विचार केला तर अजित मोहिते सध्या थोडीशी चर्चा करतोय. फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल करतोय. त्याने जो लॉंग ऑनला फिल्डर ठेवला होता त्यालाही आतमध्ये बोलवलंय आणि काऊ कॉर्नर सेट केलाय डीप मध्ये. मिड ऑन आणि मिड ऑफ आतमध्ये घेतलाय. मिड विकेट काऊ कॉर्नरला सेट केलाय आणि एक स्क्वेअर लेग आहे असं क्षेत्ररक्षण सजवले. बोलत यार अटॅक. बॉल चाललाय रोडवर, हायवेवर. दे घुमा के षटकार. मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्याच्या बॅट मधून असे एअर स्ट्राईक केले जातात. नाईक आडनाव त्याचा आहे. दाजी नाईक करतो एअर स्ट्राईक. षटकार. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. एकदा मिळताना दिसेल. टीमचे संघ मालक मुन्ना देसाई यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मुन्ना 11 ला हा बॉल चांगली उसळी घेणारा ठरलाय. सर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. राजेश सोरटे बॉलला वळवण्यामागे नेहमीच तो कसब दाखवतो. बाउन्स मिळतो त्याला चांगला आणि तो बाउन्स इथे दिसला या बॉलवर. चांगली गोलंदाजी राजेश सोरटेची. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. इनफिल्डच्या वरून पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा फायदा घेतलाय. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 धावा या एकाच बॅटरने कधी धावून घेतलेल्या नाहीयेत. त्याचं नाव आहे क्रिस गेल.
इथे 3 धावा पळून घेतल्यात. 3 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. धावा वाढतायत. धावा झाल्यात आता 21 धावा. स्टंप माईकचा आवाज. फील्ड मध्ये प्लेसमेंट मध्ये थोडेसे बदल. दाजी नाईक 5 बॉल मध्ये 12 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. विजयाने पराभवातलं अंतर सेट करेल दाजी नाईक या मॅच मध्ये. ओ चांगला बॉल मिस केली लाईन दाजी नाईकने. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. साईश 11 सावंतवाडी 21 बिनबाद. एस टीजे उद्याच्या दिवसामध्ये चौथ्या गटासाठी खेळणारे संघ आहेत GEV समता 11 सावर्डे, ज्यामध्ये कर्नाटक हैदराबाद येथील नामवंत टेनिस क्रिकेट जगतातील खेळाडू खेळणार आहेत. तसेच सुर्वे वॉरियर्स, ज्यामध्ये एजाज कुरेशी, योगेश पेनकर, कृष्णा सातपुते, नितीन माटुंगे, इम्रान शेख, जहीर कालिया, बंटी पटेल आणि गौस शेख अशी मोठी मोठी नावं आहेत. त्यानंतर असद 11 या संघामध्ये बारामती तसेच मुंबई घनसोली येथील काही खेळाडू खेळणार आहेत. आणि चौथा संघ असेल तो भैया सामंत फॅन क्लब, त्यामध्ये देखील दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. त्यामुळे क्रीडा रसिकांनी उद्याची रात्र अजिबात गमावू नका आणि ही स्पर्धा पाहण्यास विसरू नका. येस नक्कीच उद्या देखील या स्पर्धेमध्ये भेट द्या, पाहायला आणि यायला विसरू नका. तुम्ही पाहताय आमदार शेखर निकम चषक 2025 ची ही तिसरी रात्र. उद्या चौथी रात्र आणि त्यानंतर सेमी फायनल आणि फायनलचा थरार तुम्हाला 9 मार्चला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी स्वतः कॅप्टन आलाय अंगद पाटील. चर्चेतलं नाव आहे क्रिकेट विश्वामध्ये अंगद पाटील म्हटल्यानंतर छोटस इनामपुरी गाव पनवेल खारघर परिसरातील, आणि हे नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर घेऊन आलेला गोलंदाज आहे आणि कोकणात खेळायला त्याला आवडतं. मगाशी देखील तो चर्चा करत होता या स्पर्धेची. ही स्पर्धा त्याच्या आवडीची आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर. पहिलाच बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. विकेट किपिंगचा दर्जा पहा. जागेवरच स्तब्ध ठेवलंय बॅटरला. हा डॉट बॉल येतोय. पडल्यानंतर चांगला बाहेर निघाला. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. 2.1 ओव्हरचा खेळ संपलाय. 10 ची सरासरी. धावा झाल्यात 21. साईश 11 सावंतवाडी. यावेळेला पडल्यानंतर खाली राहतोय. हाफ आर्म जॅब करण्याचा प्रयत्न. सरळ चाललाय. विकेट कीपरच्या हातात डॉट. आता दबाव येईल साईश 11 सावंतवाडीवर, कारण धावा येताना दिसत नाहीयेत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. मुन्ना देसाई यांचा संघ आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. हा शॉर्ट बॉल हुक केलाय. बॉल हवेत आहे आणि पंचांचा इशारा. 2 धावा इथे मिळतील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साईश 11 सावंतवाडी हा संघ महादेव नाईक यांचा संघ आहे. साईश 11 ट्रॅव्हल्सचे ते मालक आहेत. साईश ट्रॅव्हल्सचे ते मालक आहेत. साईश टूर्स अँड ट्रॅव्हल्स. धावा झाल्यात आतापर्यंत 23 धावा. एका बाजूला मुन्ना देसाई, दुसऱ्या बाजूला महादेव नाईक. हे दोन्ही संघ मालक आणि त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल तर जिंकावं लागेल आणि हारले तर परतीचा प्रवास सुरू होईल. एक संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होईल. टीमची धावसंख्या 23. 2 धावा आल्या 3 बॉल मध्ये. परत एक शॉर्ट बॉलचा वापर. इथे 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या डबलने 25 वर 25. लगातार शॉर्ट बॉलचा वापर केला अंगदने. तिसरा आणि चौथा बॉल त्याच्यावर हुक शॉट. त्याच्यावर 4 धावा आल्यात. 4 बॉलचा खेळ याही ओव्हरचा संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. 67 धावा करायच्यात या मॅच मध्ये. मॅच ऑन. सध्या शांतता आहे प्रेक्षकांमध्ये, कारण हा सामना तसा रंगताना दिसतोय. अजून कुठला संघ हावी झालेला नाहीये कोणत्याच टीमवर, आणि त्याच्यामुळे असं वाटतंय की हा सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत नक्की जाईल. ही अपेक्षा, ही प्रतीक्षा प्रेक्षकांना देखील आहे. त्यामुळे कोणताच प्रेक्षक हालताना दिसत नाहीये. काल 6 बॉल मध्ये 7 धावा, त्यावेळेला काही प्रेक्षक घराच्या दिशेने वाटचाली करताना पाहायला मिळाले, परंतु नंतर त्यांना सकाळी समजलं की तो सामना जिंकला बॉलिंग टीमने.
यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्यातला मी एक होतो. शेवटची ओव्हर बंद केली. झोपून गेलो सकाळी पाहिलं तर 70-70 स्पोर्ट्सच्या इंस्टाग्राम चॅनलवर ते षटक दाखवण्यात आलं. ती रील टाकली आणि त्यावेळेला समजलं की संघ जिंकला. 25 धावा या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. शेवटच्या बॉलवर प्रहार. बॉल मिड विकेट सीमा पार. ढगात लाइटिंग. येतोय षटकार. ट्रॅव्हलिंग बॅग आणि स्टँड फॅन अशी मोठी बक्षिसं थोड्या वेळाने या ठिकाणी ड्रॉ होणार आहे. आदित्य वारी कुपन संपवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर गेले गॅलरीमध्ये, प्रेक्षक गॅलरीमध्ये. दरम्यान आमदार शेखर निकम चषक 2025 या स्पर्धेला सन्माननीय आमदार शेखरजी निकम यांचे स्वीय सहाय्यक आणि मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अमितजी सुर्वे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. अमित सर, आपलं मनपूर्वक स्वागत. अठरा बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. 31 धावा झाल्यात आणि आता अजूनही 36 धावा करायच्यात येणाऱ्या 18 बॉल मध्ये. मॅच ऑन. सामना चांगला रंगतोय. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 36. पहिलाच बॉल आडव्या हाताने घेतलाय. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. एक टप्पा घेत 4 चौकार. अमित सुर्वे यांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम अमितजी, आपलं स्वागत आहे. आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि हे कुपन आता सध्या दिले जात आहेत प्रत्येक स्टँड मध्ये. टीमची धावसंख्या 35 या चौकाराच्या मदतीने. राजेश सोटेवर आक्रमण झालंय. मागे चांगली फिल्डिंग. वाईड बॉल. नक्की 2 धावा वाचवल्या दिनू कांबळेने. एक्सप्रेस बॉल होता लेगस्टंपच्या बाहेर. विकेट कीपरने सोडला परंतु दिनूने एका हाताने बॉल थांबवला. लेफ्ट हँडेड आहे दिनू, त्याच्यामुळे बरोबर त्याच्या डाव्या हातामध्ये जाऊन बॉल अडकला. धावा वाचल्या 2. टीमची धावसंख्या 36-36. राजेश सोटे महागडा ठरला या मॅच मध्ये. परत एक वेळा उडवला बॉल. स्लॉट मध्ये होता. इट्स आउट ऑफ द प्लॉट. आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार. दाजी नाईक करतोय गोलंदाजांवर सर्जिकल स्ट्राइक आणि हा येतोय षटकार. थँक्यू. पहिल्या मॅच मध्ये संघ पराभूत झाला आणि त्याच्यानंतर हा संघ खडबळून जागा झाला असंच म्हणावं लागेल. टीम साईश 11 सावंतवाडी. आता या मॅच मध्ये 16 बॉलचा खेळ शिल्लक आणि 16 बॉल मध्ये 25 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. दाजी नाईकने 8 बॉल मध्ये 22 धावा केल्या. दाजी नाईक जर असाच खेळत राहिला तर हा सामना त्याच्या अगोदर देखील संपू शकतो आणि अशाच फटकेबाजीसाठी जाणला जातो. विदाऊट लॉस बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांनी. बरोबर तंत्रशुद्ध फटकेबाजी दाखवली आहे.
जिथे चांगले बॉल पडले तिथे सन्मान दिला, जिथे खराब बॉल स्लॉट मध्ये पडले ते बॉल प्लॉटच्या बाहेर पाठवले. सरळ हायवेवर देखील मारले दाजी नाईकने. पॉवर आहे त्याच्याकडे, प्रचंड मोठी शक्ती आहे. इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे, ते इथे त्यांनी दाखवले करून आतापर्यंत. दबाव आता बॉलरवर आहे, राजेश सोरटेवर आहे. 22 धावा त्याने खर्च केल्यात 8 बॉल मध्ये. यावेळेला बीट केलंय राजेश सोरटेने. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. कटरचा वापर केला राजेशने. जेवढ्या वेगाने टाकला तेवढ्या वेगाने फटके मारलेत, परंतु ज्या वेळेला लेग कटर टाकलाय त्यावेळेला बीट केलंय. त्यामुळे थोडंसं परिवर्तन देखील गरजेचं आहे, ते दाखवले या बॉलवर. फुलटॉस बॉल होता, डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका, गॅप मध्ये आणखीन एक चौकार. नाही थांबू शकत, अनस्टॉपेबल दाजी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावांचा पाऊस पाडतोय दाजी. टीमची धावसंख्या सध्या मैदानामध्ये फुलते खुलते. टीमची धावसंख्या आता या चौकाराच्या मदतीने 46 46 धावा. दाजी नाईक इज ऑन फायर नाव. 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 बॉल मध्ये आता धावा करायचे आहेत 21. 14 चेंडू 21 धावा. उडावड्याचा दाजी, बाहुबली म्हटलं जातं सिंधुदुर्गातला त्याला, आणि सध्या बाहुबली बरसतोय. बीट केलंय परत एक वेळा, लेंथने बीट केलं, गतीने बीट केलं. सर विकेट किपरच्या हातामध्ये कटरचा वापर केलाय. हा डॉट बॉल येतोय. मॅच ऑन. पाल लेग ब्रेक जेव्हा जेव्हा टाकलाय तेव्हा तेव्हा बॅटर बीट होतोय, परंतु जेव्हा जेव्हा वेगाने टाकलाय बॉल स्लॉट मध्ये टाकलाय तो बॉल प्लॉटच्या बाहेर चाललाय. शेवटचा बॉल. 26 धावा आतापर्यंत राजेश सोरटेने खर्च केल्यात. आई बॉल जास्त बाहेर निघालाय, पंचांचा इशारा वाईड बॉल. धावा वाढतायत, धावा झाल्या 47. म्हणजेच काय आता समीकरण बदललंय. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 20 धावा करायचे. 13 चेंडू 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. आदित्य वारे कुपन्स वाटतोय प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत. बॅटची कडा आणि शेवटी ते यश मिळालंय. आता या मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. पहिली विकेट आली आहे आणि ती विकेट मिळवतोय सध्या गोलंदाज राजेश सोरटे. 12 बॉल मध्ये धावा करायचे 20. ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. येस डीजे. कुकर पहिलं कुपन काढूया. प्रेशर कुकर यांच्याकडून काढ. एक चिठ्ठी काढायची, प्रेशर कुकरची चिठ्ठी. बघूया कोणाच्या नावाची आली आहे. कुपन क्रमांक 2827 मृण्मयी लकेश्री कामथे. कुपन क्रमांक 2827 मृण्मयी लकेश्री कामथे, प्रेशर कुकर. त्यानंतर सिलिंग फॅन साठी एक कुपन कार्ड. बघूया सिलिंग फॅन कोणाला लागतोय. सिलिंग फॅन लागलाय 3958. कुपन क्रमांक 3958 गणपत भंडारी मांडकी. 3958 गणपत भंडारी मांडकी. ट्रॅव्हलिंग बॅग याला काढायला लाव. त्याच्या खांद्याला बॅग आहे ना, ट्रॅव्हलिंग बॅग, ट्रॉली बॅगचा विजेता आहे 525 विहान विचारे. 525 विहान विचारे. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये अजूनही 20 धावा करायचे आहेत. हे षटक सगळ्यात महत्वाचं षटक आहे. पेनल्टीमेट ओव्हर म्हटलं जाईल या षटकाला, त्याच्यामुळे या षटकावर सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. म्हणूनच मिस्ट्री बॉलर वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव जसे बॉलिंग करतात तसा मिस्ट्री बॉलर आलाय संकेत पाटील. पहिला बॉल भिंगरी शॉट. बॉलला उडवलाय बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय षटकार.
थँक्यू डीशे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 14 धावा. पहिल्याच बॉलवर मोठा षटकार. जसा बॉल बाहेर वळत होता तसा खेचला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वरून सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गुरुप्रसाद अप्रतिम फलंदाजी करत असताना लेफ्ट हँडेड बॅटर गुरुप्रसाद त्याच्या बॅटमधून धावा येतात. 50 अप. अर्धशतक पूर्ण झालंय टीम सायशी 11 सावंतवाडीचं. आणि आता या मॅच मध्ये धावा करायच्या 14. येणारे बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉल 14 धावा. मॅच ऑन. 1-2 डॉट बॉल परत एक वेळा मॅच मध्ये आणेल मुन्ना 11 हातकंबा या टीमला. तो प्रयत्न करायला पाहिजे. संकेत कडून ते 1-2 डॉट बॉल आले पाहिजेत तर तो प्रयत्न होईल आणि त्याच्यानंतर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. पुढचा बॉल संकेत पाटीलचा. हा बॉल सोडून दिलाय. पंच सांगतायत हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. चालेल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. वाईड बॉल आलाय. संकेतवर दबाव आहे. ओ यावेळेला दोन्ही पाय थोडेसे हवेत होते. कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. 10 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. झपकन वळला बॉल. बॉल एवढा वळला की कोणालाच नाही कळला. सो विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. समीकरण बदलते. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये धावा करायचे 13. कंपल्सरी टार्गेट चेस नियम आहे. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना पुल केल्या बॉलला गुल केल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगला. हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावर षटकार. सिया शिर्के चिपळूण स्टँड फॅन. अभिनंदन. विजेत्यांचं अभिनंदन. 7 धावांची आवश्यकता. 9 चेंडू मध्ये 7 धावा हे समीकरण आले. आता या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे लेफ्ट हँडेड बॅटर गुरुप्रसादने. दाजी नाईकने पहिले एअर स्ट्राईक केला आणि त्याच्यानंतर संपूर्ण सूत्र गुरुप्रसादने हाती घेतली. 200च्या वर त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट राहिलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. 15 बॉल मध्ये 31 धावांची अफलातून खेळी गुरुप्रसादने दाखवली या महत्वपूर्ण मॅचच्या दरम्यान. यावेळेला 1 रन नक्की घेऊन जाईल गुरुप्रसाद. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 61. आठ बॉल मध्ये 6 धावा करायचे आहेत. 8 बॉल आणि 6 रन. दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये. तसं पाहिलं तर 2 बॉल मध्येही सामना संपू शकतो अशी ख्याती आहे खेळाडूची. आणि आता 8 बॉल मध्ये 6. साईशा 11 सावंतवाडीचे संघमालक महादेव नाईक यांचा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला मुन्ना देसाई यांचा संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. संघमालक महादेव नाईक यांचं देखील स्वागत आहे. साईशा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक आहेत. यावेळेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. उंची जास्त होती. अपील केली आणि हा डॉट बॉल आलाय. मैदानामध्ये 7 बॉल मध्ये 6 धावा. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. ऑफ ब्रेक होता. शेवटचा बॉल या षटकातला. दर्शन नाईक षटकार मारला. सामना फिनिश. डॉट बॉल आला तर लास्ट ओव्हर पर्यंत लढत पाहायला मिळेल. काहीसा असाच सामना काल देखील रंगलाय. त्यावेळेला इम्रोज खानने कलाटणी दिली त्या मॅचला निर्धाव षटक टाकत असताना.
यावेळेला बॉल हवेत खेळलाय, स्क्वेअर लेगला जास्त उंच गेलाय, फिल्डर धावतायत, कॅच ड्रॉप आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 2-4 किती धावा मिळत आहेत. अंपायर सांगतात 2 धावा. गोषंकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. राज सिंगच्या हातामध्ये बॉल तर आहे. 2 गोलंदाज महागडे ठरले या स्पेलमध्ये. संकेतला विकेट मिळाली नाहीये. 26 धावा त्याने खर्च केल्या. त्याच्या अगोदर आपण पाहिलं राजेश सोरटे देखील जास्त महागडा ठरला आणि या मॅच मध्ये पूर्णपणे आता हळूहळू पकड मजबूत करतोय संघ साईश इलेव्हन सावंतवाडी. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. लास्ट बॉल साठी आय थिंक डिसिजन पेंडिंग आहे. पंच विचारताय 4 आहेत की 2 आहेत, याच्याविषयी ती चर्चा सुरू आहे. आणि म्हणूनच दोन्ही पंच टीव्ही अंपायरला ते विचारणा करतायत. हा चौकार आहे. 4 धावा मिळताना दिसत आहेत. टीव्ही अंपायरने सांगितलंय तो चौकार आहे. म्हणजे शेवटच्या बॉलवर जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा मिळतील दर्शनच्या खात्यामध्ये. त्या 4 धावांनी आता 6 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. चला टीव्ही अंपायर लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि लगेच सामना सुरू करा. त्या खालच्या बॅनरला जर चौकार असेल तर तिथे कोपऱ्यावर लागलाय बॉल. मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. आता शेवटी ते अंपायरने ठरवायचंय. बॅनर पासून बाउंड्री आहे ना, आयोजक देखील तेच सांगतायत. त्या बॅनर पासून बाउंड्री आहे. परत एक वेळा तुमच्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे. 3M पेपर मिलचा जो बॅनर आहे तिथे बॉल हिट झालाय आणि आयोजकांनी देखील सांगितले त्या बॅनर पासूनच चौकार आहे.
चला मॅच सुरू करा, चौकार आहे असं कमिटीने आता सांगितलेलं आहे. 4 धावा येतील, त्या बॅनर पासून 4 आहेत. तो बॅनरला हिट झाला असं सांगितले कमिटीने कॅप्टन अंगदला, आणि त्याच्यामुळे 4 धावा येतील. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. राजसिंग गोलंदाजीसाठी 6 बॉल 2 धावा डिफेंड करायचे आहेत. कठीण असं काम आहे, परंतु शक्य केलं जाऊ शकतं, प्रयत्न करायला पाहिजेत. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केला आणि इथे 2 धावा मिळतील. गोशंकी क्षेत्रामध्ये बॉल चालला आणि हा सामना जिंकत सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. साईश 11 सावंतवाडी महादेव नाईक यांचा संघ या स्पर्धेमध्ये आता सेमी फायनल खेळताना दिसेल. साईश टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक महादेव नाईक यांचा संघ या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन महादेव नाईक, अभिनंदन दर्शन बांदेकर.